उद्याचा गुलाल सुधीर भाऊचाच राहणार आहे। उद्या वर्धेकरांचा विजय होणार आहे। त्यात निस्वार्थी निष्पक्ष आणि जनतेतला मनाचा विजय होणार आहे, तो म्हणजे सुधीर पांगुळ यांचा। उद्या फक्त सुधीर भाऊ पांगुळ निवडून येणार, बस याच्यावर उद्याला जो निवडून येणार उमेदवार असेल तो वर्धेकरचा असतील। आम्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमचं असं सर्व आहे की आम्ही रविकांत बालपांडे यांचा शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो। उद्याला नक्कीच भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा विजय होईल आणि नगराध्यक्षपदासाठी श्री निलेश किटे तसेच वार्डात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उमेदवार भरपूर मतांनी निवडून येतील। जिल्ह्यातील 6 नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी आपल्या वर्ध्यातील नागरिक जे आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहेत की उद्याचा गुलाल कोणाचा उधळला जाणार आहे। काय सांगाल भाऊ? उद्याचा गुलाल सुधीर भाऊचाच राहणार आहे। आपण काय सांगाल, कोणाचा गुलाल उधळला जाणार आहे? उद्या वर्धेकरांचा विजय होणार आहे। त्यात निस्वार्थी निष्पक्ष आणि जनतेतला मनाचा विजय होणार आहे, तो म्हणजे सुधीर पांगुळ यांचा। कसा उमेदवार निवडला जाणार आहे उद्या, काय सांगाल? उद्या फक्त सुधीर भाऊ पांगुळ निवडून येणार, बस याच्यावर आपण काय सांगाल, कोणता उमेदवार निवडून येणार आहे? उद्याला जो निवडून येणार उमेदवार असेल तो वर्धेकरचा असतील। आम्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमचं असं सर्व आहे की आम्ही रविकांत बालपांडे यांचा शिवसेनेचा उमेदवार निवडून येतील। आपण काय सांगाल, कोणता उमेदवार? उद्याला नक्कीच भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा विजय होईल आणि नगराध्यक्षपदासाठी श्री निलेश किटे तसेच वार्डात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उमेदवार भरपूर मतांनी निवडून येतील। काय सांगाल, कोणता उमेदवार निवडून येणार आहे? त्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार जे होते निलेश भाऊ किटे हेवाले, हे त्यांच्या एक सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातील असणारा एक व्यक्ती निलेश भाऊ किटे हे नक्कीच उद्या भरघोस मताने निवडून येईल अशी अपेक्षा। काय थोडं आता रात्रभर आहेत, प्रतीक्षा सगळ्यांना लागली आहे, कोणता उमेदवार निवडून येणार आहे? साहजिकच आहे, प्रतीक्षा ही लागलेलीच आहे वर्धेकरांना आणि विजय हा भारतीय जनता पार्टीचा निश्चितच होईल आणि निलेश किटे निवडून येतील आणि भरभराटीचा आणि जास्तीत जास्त आपण काय सांगाल, कोणता उमेदवार निवडून येणार आहे? नक्कीच जनतेच्या मनातला जो त्यांनी ठरवलेला आहे तो उमेदवार नक्कीच निवडून येईल आणि माझ्या मतानुसार सुधीरभाऊ पांगुळ हे प्रेसिडेंटसाठी घरघोस मतांनी निवडून येतील। काय मोठा घमासान वर्ध्यामध्ये पाहायला मिळालं, काय कोणता उमेदवार निवडून येणार आहे? नक्कीच निवडणूक जोरात झाली एकदम, मात्र निवडणुकीत यावेळेस आमच्याच पक्षाचा म्हणजे घड्याळीचा उमेदवार निवडून संतोषसिंग ठाकूर त्यासोबत जास्तीत जास्त सीटा येण्याचा आमचा मानस आहे आणि मोठ्या प्रमाणात आमच्या सीटा आणि आमचा उमेदवार संतोषसिंग ठाकूर निवडून यावेळेस। आपण काय सांगाल, आपला काय वाटतं आपल्याला की कोणता उमेदवार निवडून येईल? वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांच्या नेतृत्वामध्ये ही भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवली होती। येणाऱ्या उद्याच्या निकालामध्ये आपल्याला स्पष्ट बहुमत घेऊन आपली भारतीय जनता पार्टीचे 25 ते 30 नगरसेवक, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे निलेश भाऊ किटे हे सुद्धा तेवढ्याच मताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। काही सामान्य नागरिक सुद्धा आहेत, काय सांगाल भाऊ, कोण निवडून येतील, काय वाटतं? सध्या असं सर्वत्र वातावरण बघता असं तर वातावरण वाटून राहिलं की सगळीकडे आता पांगुळचं नाव घेतलं, सुधीरभाऊ पांगुळचं, त्याच पद्धतीने आमचं रविभाऊ वालपांडे यांचं पण आता नाव प्रगतीपथावर आहे आणि रविभाऊ वालपांडे यांचा सर्वत्र विजय होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि सर्वांचा जसं जनसन्मान पाहता त्या हिशोबाने असं वाटतं की बाबा रविभाऊंचा विजय नक्की होईल। आपल्याला काय वाटतं, कोणता मी उमेदवार? हमखास सांगतो, जनतेने जे दिलेला प्रतिनिधी आहे काँग्रेस पक्षाच्या तिकिटीवर जे सुधीरभाऊ पांगुळ आहे, जो जनतेतला माणूस जनतेच्यासाठी 24 आवर्स अवेलेबल राहते, त्याचा निश्चितपणे उद्या आपल्याला मतपेटीतून विजय झालेला दिसेल आणि माझ्या सर्वेक्षणानुसार ते 24,500 टोटल व्होट मिळून ते 24,500 मतांनी मतं घेतील। उद्याचा निवडून येणारा जो उमेदवार आहे तो कसा असणार आहे, कोणत्या पक्षाचा असणार आहे? निश्चितच शिवसेना पक्षाचे उमेदवार माननीय रविकांतजी बालपांडे यांचा विजय निश्चितच असेल। उद्याच्या मतदान पेटीतून ते दिसूनही येईल, कारण गेल्या 30 वर्षापासून ते राजकीय व सामाजिक जीवनात कार्यरत आहेत। तर मला असं ठामपणे वाटते की उद्याचा गुलाल, विजय गुलाल हा शिवसेनेचा असेल आणि बालपांडे साहेब उद्या नगराध्यक्ष म्हणून घोषित होईल। आपल्याला काय वाटतं, काय सांगाल, कशी राजकीय परिस्थिती होती आणि काय सांगाल? राजकीय परिस्थिती फार उत्तम होती, एक चांगल्या प्रतीचं निवडणूक वर्धेमध्ये झालेली आहे। वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री
माननीय पंकजभाऊ भोयर यांनी रविभाऊ बालपांडेला विजयी भावा म्हणून आशीर्वाद दिला आहे, त्या अनुषंगाने मी निश्चित सांगू इच्छितो आमचे रविभाऊ बालपांडे शिवसेना पक्षाचे निवडून येईल व तसेच आमचे जे आम्ही उमेदवार उभे केले ते पण नक्की निवडून येणार. आपण काय सांगाल, कोणता उमेदवार निवडून येतील? यावेळेला झालेली निवडणूक जी आहे ती निवडणूक या निवडणुकीमध्ये लोकांना जो कल होता तो रविकांतजी बालपांडे यांच्याविषयी सगळीकडे दिसून येत आहे. कारण लोकांचं असं पाहिलं आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे नगरविकास मंत्री आहे ती बालपांडेच्या स्वरूपामध्ये या वर्धा शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करतील असं आम्हाला वाटत होतं, म्हणून आम्ही बालपांडेचाच एक अपेक्षा करत आहे. आपल्याला काय वाटतं की आपण युवा आहे, आपण काय सांगाल? नक्कीच सुधीरभाऊ पांगू हे निवडून येतील. वर्धेच्या जनतेने त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. ते उद्या आपल्याला सर्वांना माहिती पडेल आणि सुधीरभाऊ पांगू हे खूप भारी मतांनी निवडून येतील. काय कोण निवडून येतील असं वाटतं आपल्याला? आता वर्धेच्या सर्वसामान्य जनतेचा जर आवाज असेल तर ते सुधीरभाऊ पांगुळ. कारण का तळागाळातील जे मजूर वर्ग आहे, जो दुकानदार वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, त्यांच्यासोबत आज जे इलेक्शन झालं त्या दिवशीपासून आपण जर चर्चा करताना पाहत आहे, म्हणजे सब्जी घेताना सुद्धा पाहत आहे, तर त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडातून एक जनतेचा आवाज म्हणून सुधीरभाऊ पांगू हे नाव निघून राहत आहे. नक्कीच सर्व पक्षीय जे नागरिक आहे यांनी मात्र संमिश्र अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहे आणि आपलाच उमेदवार निवडून येतील अशी त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला आहे. तरी मात्र वर्धेतील सामान्य नागरिक आहे, सामान्य मतदार आहे, तो मात्र कोणाला निवडून देतो आणि कोणाचा गुलाल उधळला जाणार आहे हे आता उद्याच पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा.